हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर हा व्हिडिओ आहे 26 जानेवारीच्या दिवशीचा, पण थोडासा तुमच्यासोबत शेअर करायला उशीरच झाला। सकाळी पहाटे सगळेच लवकर उठलो होतो, कारण पण तसंच होतं। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट म्हटलं की सगळ्यांचा हा आनंदाचाच दिवस असतो। सगळेजण आपलं लवकर उठून आपली जी कामे आहेत ती करून किंवा तशीच ठेवून शाळेत टायमिंगलाच झेंडावंदनासाठी जातात। तर या इथे साईला पण शाळेत जायचं होतं आणि आम्हाला पण आमच्या वस्तीतली जी शाळा आहे तिथं झेंडावंदन करण्यासाठी आणि लहान मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी जायचं होतं। मग त्यासाठीचीच ही तयारी चालू आहे। तर पहिल्यांदा चहा ठेवला, गॅस संपला होता, त्यामुळे सगळा स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं काही शेगडीवरच करायचं होतं। तर चहा चांगला उकळेपर्यंत मी किचन झाडून घेतलं आणि जो हुलगा आहे तो स्वच्छ धुवूनच आता मोड आणण्यासाठी बांधून ठेवते। आणि जे वाल आहेत त्याची मला भाजी करायची होती। चहा झाल्यानंतर ते वाल शिजायला टाकले। आता त्याला वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे सगळीकडेच वेगवेगळे त्याचं नाव असेल, पण आमच्या इकडे त्याला वाघ्या वाल असं म्हणतात। आता नाश्त्यासाठी पोहे करायचे होते, पण पोह्याची कढई जर खाली टेकवली तर करंट बसण्याची शक्यता असते, म्हणजे शेगडीला करंट हा बसतोच। त्यामुळे मग स्टँड ठेवूनच कांदा चांगला परतेपर्यंत मी घरं झाडून घेतली। शाळेत सुद्धा लवकर जायचं होतं, पण शाळेत जायच्या आधी महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करून जायचं होतं। राहिलेली कामं काय आल्यावर पण करता येतील। तर मी माझं झाडून वगैरे घेईपर्यंत साईचं पण शाळेचं आवरून झालं। त्याला शाळेत जायला त्याच्या शाळेमध्ये 1-1.5 तासाचाच कार्यक्रम होता। तर पोहे आणि चहाचा नाश्ता सगळ्यांनी बाहेरच केला, कारण की घरात आत नाही करेपर्यंत मग कंटाळा येतो, त्यामुळे मग सगळंच बाहेर आणलं होतं। आणि चहा आणि पोहे असा नाश्ता झाल्यानंतर मग साई आणि त्याचे पप्पा शाळेमध्ये झेंडावंदनासाठी गेले। त्यांच्या पण शाळेमध्ये ग्राउंडवरच म्हणजे तिथं पण LKG UKG नर्सरी फर्स्ट सेकंड अशी शाळा आहे। तर त्यांनी सुद्धा छान अशी जे ग्राउंड आहे तिथेच प्रभात फेरी काढली आणि त्यानंतर मुलांना झेंडे वगैरे देण्यात आले। झेंडावंदन झाल्यानंतर 1-2 सामूहिक गीत सुद्धा घेतलं आपले, म्हणजे देशभक्तीपर गीत। आणि त्यानंतर 1-2 डान्स झाले, कारण की त्यांचं गॅदरिंग लवकरच आहे, त्यामुळे 1-2च डान्स घेण्यात आले। आणि खाऊ वाटप झाल्यानंतर मुलांना घरी सोडलं। तोपर्यंत आमच्या वस्तीवर पण प्रभात फेरी काढली होती। वस्तीतली शाळा जरी छोटी असली तरी प्रत्येक जे सण म्हणा किंवा जे काही 26 जानेवारी 15 ऑगस्ट आषाढी एकादशीचा कार्यक्रम असतो तो खूप छान पद्धतीने तिथले शिक्षक लोक पार पडतात आणि त्यांना सहकार्य म्हणजेच वस्तीतल्या लोकांचं सुद्धा असतं। तर 1ली ते 5वी पर्यंतचा हा वर्ग आहे। पट जरी कमी असला तरी सगळी मुलं अगदी हुशार आहेत आणि अंगणवाडीची देखील शाळा या इथे आहे। आता प्रभात फेरी शाळेत गेल्यानंतर आम्ही पण लगेच पाठीमागं गेलो। तोपर्यंत स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता। मग महिलांनी आपली जी काही कामे आहेत ती जागेवरच ठेवली आणि शाळेमध्ये जे झेंडावंदन आणि ते आहे त्यासाठी सहभाग दिला। तर झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि भाषण झाल्यानंतर महिलांसाठी पहिल्यांदाच हळदी कुंकू ठेवण्यात आलं होतं आणि महिलांचा देखील सहभाग बऱ्याच संख्येने होता। तर या इथे हळदी कुंकवामध्ये तिळगुळ, हळदी कुंकू आणि जे हळदी कुंकवाचे करंडे असतात ते देण्यात आले। त्यानंतर थोडीशी परत भाषणं झाली। बरेच जणांचे खाऊ वगैरे शाळेत पोहोचत होते, जसे की बिस्किटचे वेगवेगळ्या प्रकारचे पुडे किंवा कोणी पैसे असं देत होतं। आणि त्यानंतर 10 ते 12 डान्स होणार होते, कारण की वेगळं असं या इथे गॅदरिंग होत नाही। 26 जानेवारीच्या दिवशीच डान्सचा कार्यक्रम असतो। तर मोठ्या मुलांसोबत अगदी लहान मुलींचे सुद्धा अंगणवाडीच्या या इथे छान पद्धतीने त्यांनी डान्स केलेले आहेत। या वयात महत्त्वाचे म्हणजे स्टेज डेअरिंग असणंच हे गरजेचं असतं। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की आमच्या पण लहानपणी आम्ही अगदी 2 दिवसापासूनच आधीच तयारीला लागायचो। अगदी शाळेचे ड्रेस इस्त्रीला नेईपर्यंत आणायचे, त्यानंतर बुटांना पॉलिश करायचं, अगदी रात्रभर झोपच यायची नाही एवढी ती तयारी असायची। आणि ते दिवस आठवलं की खरंच खूप छान असं भारी वाटतं।
तर बरेचसे गाणी झाली, त्यामध्ये जे आत्ताचे जे नवीन गाणी आहेत ते किंवा देशभक्तीपर जे गीत आहेत, देशभक्तीपर जे गाणी आहेत किंवा शिवाजी महाराजांची जे गाणी आहेत ती बरीचशी गाणी या इथे झाली. आणि त्यानंतर ज्या मुलांना मग नाचता नाही आलं किंवा सहभाग घेता नाही आला डान्समध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा शेवटचं एक गाणं ठेवलं होतं. आणि त्यामध्ये साईने पण छान असा सहभाग घेतला, म्हणजे पहिल्यांदाच तो डान्स करण्यासाठी गेला होता. जरी पाठीमागं असला तरी छान असा डान्स त्याने केला. घरी आल्यानंतर 2-3 ठिकाणी बोर नहान हळदी कुंकवाचे देखील कार्यक्रम होते. तर अशा पद्धतीने आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला